बसवंतवाडी खुर्द आणि बसवंतवाडी बुद्रुक जोडोनिया धना उत्तम गव्हाण जोडोनिया धना उत्तम गव्हाण जोडोनिया धना Thank you.
उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी परोपकारी नेने परनिंदा पर स्त्रिया सदा प्रेमाया दया गायी पशुचे पालन आलेल्या जीवन वनामाये शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवन तुकामने हेच्या श्रमाचे फळ परमापद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 6 चरणाचा ग्रस्त्यांचं वर्णन करणारा अभंग आहे. जीवनामध्ये ग्रस्ती माणसाने कसं राहावं. आपण सर्वजण ग्रस्ती माणसं आहोत है की नाही मामा. आपण ग्रस्ती माणसं आहोत सर्वजण. सांगणाऱ्या महाराजांसहित श्रोते सज्जन मायबाप तुम्ही सगळे टाळकरी सर्वजण आपण कसे आहोत ग्रस्ती आहोत. आणि श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा यांना ग्रस्ती माणसाची किव आली दया आली. कुणाला
श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांना आणि दया आली आणि तुकोबारायांनी ग्रहस्थ आश्रमामध्ये आपणाला मोक्ष प्राप्तीचा मार्ग, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्तीचा मार्ग श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांनी आज आपणाला या अभंगाद्वारे ठेवलेला आहे. पण अभंगाकडे वळण्या अगोदर जे या ठिकाणी कार्य उभं राहिलेलं आहे, हरिभक्ती परायण परमपूजा आदरणीय विष्णू महाराज शंकर बुवा गिरी यांच्या नूतन ग्रह प्रवेशाच्या निमित्तानं आपण सर्वजण भजनी मंडळ, परगावून आलेले गावातले भजनी मंडळ आणि सर्व श्रोते सज्जन मायबाप व सर्व त्यांचा परिवार, आपले इष्ट पाहुणे रावळे सर्वांनीच या ठिकाणी पाचारण केलेलं आहे, आलेले आहेत. आणि त्या योगानं आजचा हा सुयोग आहे मायबाप जीवनामध्ये. जीवनामध्ये अनेक सुयोग आहेत, अनेक चांगल्या गोष्टी आहेत, पण त्यातल्या त्या शास्त्रांच्या दृष्टीनं आणि संतांच्या दृष्टीनं जर पाहिलं, कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेची उत्तम चरण रज वंदिता. काय होतं? जळते दोषाचे डोंगर, अहो दोषाचे डोंगरचं डोंगर जवळ नाहीसे होतात मायबाप. ज्ञानोबरा म्हणतात रण आग्नी मेळे समर्थ झाले, पैसे नामे केले जपहारे. आणि या न्यायाप्रमाणे आज महाराजांनी हा सुंदर असा असणारा योग घडवून आणलेला आहे. आणि त्यातल्या त्यात माझं संख्या 15ला या ठिकाणी पाचारण केलं तुम्ही सर्वांनी माझा मोठेपणा करून. खरंच सांगतो मामा, कसं वाटाले घर एवढं सुंदर, टाळकरी असे पिटी मास्तर असे पकवाजी शेली करे का सगळे चौकदार तर का हे येळभर काकाला घेऊन एवढा वाटाले. आणि असे सगळे तुम्ही देखणे महाराजच काय एवढा एवढा ठेवला ह्याची शंका एवढा आली. मायबाप बसवंत आलेलं भजनी मंडळ आहे, आत्ताच होत मी टिपून आलेलं भजनी मंडळ आहे, गावातील भजनी मंडळ आहे, दिवशीला भजनी मंडळ आहे. सर्वांचे चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत करून आज या ठिकाणी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत जे किंवा थोरांचे जे म्हणायचे श्रेष्ठांचे हे मग भगवान परमात्म्याला आपण पाचारण करायचं. आणि मग कसं असतं मायबाप, एकदा घरातल्या घर मालकाला विचारून जर कार्याला सुरुवात केली तर बरं झालं तरी त्याच्यावर जातं, आणि वांगाळ झालं तरी बी त्याच्यावर जातो, वाईट झालं तरी त्याच्यावर जातो, चुकू किंवा हुकू. आणि म्हणून अखिल कोटी ब्रह्मांड नाही भगवान परमात्म्याच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत करूया. हरे राम पांडुरंगा
अखिल कोटी ब्रह्मांड आहे भगवान परमात्मा जो जगाचा जीव आहे कवनाचा काही नव्हे जग होय जाय सुधी मनोत्वा चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरी देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून येईल आणि अखिल कोटी ब्रह्मांड आहे भगवान परमात्म्याच्या चरणी कोटी कोटी साष्टांग नमस्कार करून दुसरे चरणा संतांची त्यांचा पदस्पर्शाला पूर्ण पंचकृषी पावन झाले अशा हरिभक्ती पारायण करून पूजा अशी मोठ्या बाबांच्या चरणी साष्टांग होत ज्ञानोबा तुकोबा आबासाहेब शिवराम भाऊ आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग नमस्कार करूया आणि आज आपण त्यांच्या कड्या खांद्यावर खेळत आहोत अशा हरिभक्ती पारायण करून पूजा आदरणीय गुरुवरे महेश बाबांच्या चरणी डॉक्टर संतोष महाराज जंगे साहेब बाबासाहेबांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग नडवत आणि स्वतः महाराज असताना आणि दुसऱ्याचं कीर्तन ठेवतात म्हणून विष्णू महाराजांच्या चरणी साष्टांग नडवत नसताना कसं होतं होय आपण महाराज असल्यावर दुसऱ्या महाराजांचं ठेवते ते काय आवडत नसते ते दोन म्हणत नाही ते दोन बुवा आता पडलं नका होय हे सगळ्या गोष्टी एकत्रित येणं मनाचा मोठेपणा असणं आणि एवढा लावाचा उभा करणं फार स्तुत्य गोष्ट आहे मायबाप सर्व परिवाराच्या चरणी साष्टांग नमस्कार करून आजचा अभंग श्रीमान जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि आपण मगाच बोलून गेलो की तुकोबराय संसारिकाचं वर्णन करतात आता तुकोबराय आणि संसारिकाचं वर्णन करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे फार अवघड गोष्ट आहे तुकोबरायांनी काय सांगावं जाळो आणि संसार बैसर अंगणी असणार वैराग्य मायबाप किंवा एक ठिकाणी कबीरदास महाराज म्हणतात नाव में बारू पाणी घर में बारू दाम उलेचिये हात हे सयानो काम होय नावेत पाणी वाढू लागलं नावाला भूक पडलं नावेत पाणी वाढायला काय करावं लागेल काढून टाकावं लागेल का नाही मला सांग मग तो दृष्टांत देऊन कबीरदास म्हणतात घर में बारू दाम घरात जर पैसा वाढू लागला तर ती सुद्धा मोकळ्या हातानं वाटून टाकावा इथं सांगितलेलं आहे उदास विचारे आणि मला खरं सांगू आपली संस्कृती एवढी सुंदर आहे संस्कृती एवढी सुंदर असणारी संस्कृती आहे अहो घरामध्ये साधा जर झाडू आणला झाडू तर झाडूची पूजा करणारी ही संस्कृती आहे झाडूची पूजा करणारी संस्कृती आहे जुन्या काळामध्ये जुना म्हणजे मी काय जुना असं नाही आणि आपण सगळ्यांनी बघितलेलेच आहोत बघा जर आपल्या आईला जर 2 साड्या नेसाला आणली वडिलांनी घरच्या मालकाने कुणी तर त्यांची पूजा केली जायची आणि शेजारणीला पाहुण्याला नेसाला दिलं जायचं अहो काय संस्कृती आहे आपली किती आनंदाने असणारी संस्कृती आहे किती पूजनीय संस्कृती आहे मग आज हा गृहप्रवेश आहे आपला आज नूतन घर बांधलेला आहे आणि या घरामध्ये येत असताना मायबाप अनेक प्रकारचं वास्तुशास्त्र आहे अनेक प्रकारचे आहेत पण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण मागास प्रमाण म्हणलं जळती दोषाचे डोंगर शुद्ध होत आणि अनेक गोष्टी कशासाठी करायच्या अपवित्राला पवित्र करण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत मायबाप मग किती अपवित्र असू द्या किती बी अपवित्र असला तर नामानं पवित्र झाल्याशिवाय राहत नाही नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन गावा होते फिरे घरटे भगवान परमात्मा ज्या वेळेस त्याचं नामस्मरण घेतात आपण सर्वजण त्यावेळेस देव म्हणतो जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण्य मीच ऐकू असा असणारा भगवान परमात्मा मग येम दूताला सांगतो काय नका जाऊ त्या गावा सुद्धा नका म्हणजे त्या का नामधारकाच्या शिवाय सुदर्शन यावा भोवती फिरे हे घरटी मग एवढं रक्षण करणारा भगवान परमात्मा त्याचं नाव घेतल्यावर मग अशा प्रकारचा आज या ठिकाणी नामघोष चालू आहे मायावर सदा नामघोष करो हरिकथा तेने सदा चित्ता आणि पुढे काय सर्व सुख झालो सर्व अलंकार आनंदी निर्भर सगळं व्हायला नाही बाप पण आनंद निर्भरच होणार आनंद निर्भरच्या टायमाला आपलं थोडं चुकाने कुठंतरी गणित चुकू लागले माय बाप आणि खरं सांगा रोग जायचा असेल
औषधी तितकंच काम करतं, पत्ती तितकंच काम करतं. पत्ती तितकंच महत्वाचं आहे. आमच्या गावामध्ये भजनातले बुजुर्ग माणसं आज ते नाहीच नाही, त्यांच्या चरणी साष्टांग नमन करतो. आमच्या इथले एकाला मुळव्याधाचा त्रास, नाव बसल्यावर सांगतो, 2-3 लिटर ती एक बार बसली की वरण खायचं. आता त्रास कशाचा आहे, वरण किती खाणार. एकाला दम्याचा त्रास, घरात जर मंथन सुरू झालं, हे हलवाले आंबट 10-15 दिवसात राहिले की त्याला खाऊ वाटायचं आणि ते चुरून खाणार. त्रास कशाचा, दम्याचा. म्हणजे आता एक जण आहे, थायरॉइडचा त्रास आहे, फक्त 2च काम करते, ते उठले की जेवणे, जेवलं की बाहेरून आले की झोपणे, उठले की. आता त्रास झाला थायरॉइड, व्यायाम केला पाहिजे का नाही. मग एवढं अपत्य जर असेल तर मला सांगा सुख कसं लागेल. म्हणजे उदाहरण असं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी आपण करू लागलेलो आहोत. साधना बरोबर आहे, अनादी कालापासून आलेली आहे साधना आहे मायबाप. या साधनेमध्ये अनेक जणांनी तो पल्ला घातला, अनेक जणांनी त्या येण्याचे पण ते चालू जाता न पडे गुंता. अहो कसल्याच प्रकारचा गुंता पडणार नाही अशा प्रकारची साधना. म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत चालायचा किंवा यारे यारे लहान भूत या बल त्यामारे करावा विचार न लगे चिंता. महाराज काय काय जण विचारले पाहिजे, तुमच्याकडे येण्यासाठी काय लागते, पण आपल्याकडे येण्यासाठी काय लागते. मी म्हणलो तेच, त्याला 2 गोष्टी जमल्या की आमच्याकडे चलते बाबा म्हणून. म्हणजे त्याला जेवायला येऊन बाहेर जाता येऊन, एवढं 2 गोष्टी जमल्या. आपल्याकडे काय परीक्षा करायची, अहो कुणी येऊ द्या, खटणत यावे शुद्ध होऊन जावे, अशा प्रकारचे हे साधना आहे मायबाप. आणि या साधनेमध्ये आज आपण आहोत. आणि मग म्हणून म्हणतात सर्व सुख आलो सर्व अलंकार. अहो काय ताकद आहे, काय काय महात्म्याची ताकद अशा अनुभवरा म्हणतात. काना वचनाची भेटी सरसाची पै किरटी कौनू एकी उठी शब्द होणी. हे ज्ञानोबरांचा तुकोर आहे. म्हणजे कानी जे पेरिले डोळा ते उगवले वापरते भरले तोच्या हरिता ताकद असेल मायबाप. मंत्र सांगावा, सांगितलेल्या मंत्राचा अनुभव यावा. याला म्हणायचं साधन चतुष्टय संपन्न असणारा साधक. आणि असा साधन चतुष्टय संपन्न साधक भगवान परमात्म्याच्या दृष्टीला ज्ञानोबर आहेत. अर्जुन दिसले आणि इकडे उद्धव दिसले. आणि म्हणून अर्जुनाचे निघायचे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसार एवढे थोर वजे फेडले जगाचे. निमित्त कोणाच केलं, अर्जुन उपदेश कोणाला आहे. म्हणूनच म्हणतात हरे बारक माये ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे अवसरो चित्त पावणे पातलो आम्ही. आता मला सांगा, भगवान परमात्मा ज्ञानोबा वर्णन करतात त्या दोघांच्या संवादाचं. ब्रह्मरसाचे पारणे कोणासाठी केले, अर्जुना लागी केले, नारायण भगवान परमात्म्याने केलं. पण आपल्याला ऐकायला मिळू लागलं का नाही. आता या ठिकाणी वाळू आपण आणले, सिमेंट आपण आणले घर बांधताना. काही ह्याच्यातले कोणी 1500 मंडळापैकी माझ्या सेत कोणी उसने दिली महाराजांना, कायच नाही. पण आज याचा उपभोग कोण घेऊ लागले, आपण घेऊ लागलो. म्हणून म्हणते अवसरो चित्त पाहुणे पाहतो आम्ही. पायच आपण हातरून टाकलं ना, ऐकलं माईक लावलं ना, काय हे मंडळाचं सामान आणलं ना, सगळं जागावर आहे सगळं. फक्त याच की जसं भ्रमराने यावं फुलावर मकरंद सेवन करावा मायाबाप, तसा मकरंद सेवन करावा. आणि म्हणूनच म्हणतात त्या ठिकाणी चित्त पाहुणे पाहतो आम्ही. पण ह्याच्यातही कळलं पाहिजे, ही मताची स्तव झाले परी ना नाही केले ऐसे जेणे जाणे तले तो सुटलागा. घेतल्या पुरतच नाही, आपल्या घरी सुद्धा असताना आपण असा विचार करावा. वस्ती कर वस्ती आला रात्र काळे उठून गेला तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची. अहो कायच बाधत नाही. बाधतंय काय,
फक्त धरलेलं जीवानं धरलेलं जे आहे ते धरलेलं बाधतं मायबाप नसताना हे साधक की नाही बाधक की नाही काहीच नाही. संत महात्मे हातच होती का नव्हती होय त्याला सोडून होते का. आणि म्हणून तुकोबरायांनी वर्णन करावं संसाराचं वर्णन. तुकोबरायांनी संसारांचं वर्णन करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि का केले असतील तर त्यांचं हृदय आईचं आहे मायबाप. आणि आपली कळवळ आली तो हिताचा पळती हाती म्हणून काळाच्या तोंडात जाऊ नये ह्या हेतून नसताना आपल्याला जर म्हणलं माझ्या सहित चला उद्याच्याला सगळेजण आपण भामगिरी भामचंद्र्या बांधाऱ्या बोराड्या डोंगरावर जाऊ म्हणजे जातो आपण. अहो इकडे याला 8:30-9 वाजले का सांगायचं हेतच पलीकडे गाव आहे. आणि मग आपण भामचंद्र बोराड्यावर केव्हा जाऊ. आणि मग हे येत नाही ते त्यांच्या लक्षात आलं. पण आता ह्यांच्यासाठी काहीतरी यांचा उद्धार होण्याचं साधन म्हणून श्रीमंत तुकोबरायांनी केलेलं आहे. नसताना असं पाहायला गेलं तुकोबराय अनेक ठिकाणी म्हणतात क्षणोक्षणाची करा तरावया पार नाशिवंत देह असे म्हणणारे तुकोबराय असताना आज या ठिकाणी मिळवा म्हणजे मिळवा कमवा किती बी कमवा बांधा महाड्या सोपेरे पण पुरे काय करा आर्या आतेता आदरे या गुणी धर्म कोणता. 4 आश्रम आहेत मायबाप 4 आश्रम. एक ब्रह्मचारी दुसरा गृहस्थी तिसरा संन्यास आणि चौथा वानप्रस्थ तिसरा आणि संन्यास चौथा. असं उलट सुट ध्यान ठेवायचं. मगा रामकृष्ण हरी म्हणाला थोबा रूप माझ्या बोटाला होते हो. ते काय अवघड आहे सगळं अवघडच आहे तसं. आणि म्हणून या ठिकाणी ब्रह्मचार्याचा जे आश्रम आहे 1 ते 25 त्यात फक्त अभ्यास करायचा नाही अभ्यास करायचा. आणि ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे अक्षर भोकाची. आणि मग खरं सांगू का ग्रस्त आश्रमावर 3 आश्रम अवलंबून येते ग्रस्त्यावर एकट्या. ग्रस्त आश्रम असा एवढा सुंदर आहे मायबाप. बघा आपण सगळेजण बघा आपण इथले जाऊन सांगतो खरं सांगतो तुम्हाला. आज ब्रह्मचारी असू द्या वानप्रस्थ असू द्या संन्यासी असू द्या अन्नमय प्राण आहे मायबाप कुणावर अवलंबून आहे. एका ग्रस्त आश्रमावर सगळे आश्रम अवलंबून आहे. फक्त ग्रस्त आश्रम करायला जमला की त्याच्यावर सुलभ कोणतंच नाही. त्याच्यावर 2 गोष्टी जमाव्या फक्त. एक तरी देवाचा आहे म्हणून करायचं नाहीतर माझं नाही म्हणून करायचं. किती सोपं सोपं आहे काय. अहो कोणत्या पिशवीला उतार जास्त आहे ती पिशवी घेतलो आज मी. पुण्या पिशवीला उतार अजून पेराचा आहे पुढे यश देव देणार न देणार हा विषय त्यांचा. पण एवढं जीवानं धरलंय मायबाप एवढं सुटणं सोपं नाही. बोलताना कसं वाटतंय हे देवाचं आहे म्हणून करायचं किंवा माझं नाही म्हणून. ह्या 2 गोष्टीनं जरी केलं तर केलेलं उचित करणे आगावी तू आचरोनी मजार पावी परी चित्तवृत्तीने असावे आत्मरूपी. हे तुझ्या वाट्याला जे कर्म आलेलं ते कर. संत महात्म्याने त्यांच्या वाट्याला कर्म केले की नाही. आणि कर्म करीत असताना फक्त ते करालेलं कर्म माझं नव्हतं एवढं माझं नवं म्हणले की अर्पणच आहे हो. त्याला अर्पण म्हणायचं ना कुठलं फक्त माझं नवं म्हणायचं. एक ठिकाणी म्हणतात तुकोबराय सकळच आहे कृष्णाचे अर्पण न करता मन तुझे भावे. आपल्याला कळत नाही म्हणून आपण भावना व्यक्त करतो. आणि तसं भावना व्यक्त करीतच असणार त्याच भावाला एक फळ येणार आहे माझा. आणि म्हणून नाथ बाबा म्हणतात ज्ञानोबराय म्हणतात हरे राम भाऊ बळ्या कळे रविनाथ
सांगतात पावया कळे एरवे नाकळे करते आवळे. अहो भगवान परमात्मा द्रष्टा होणं एवढी सोपी गोष्ट आहे का? एवढी सोपी गोष्ट आहे. हा वेद जाणू गेला पुढे मावणावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. हा का बरं मावणावला? हा वेदाने ज्यावेळेस भगवान परमात्म्याला पाहिलं त्यावेळेस जसं वेद अगोदर सांगतात तेव्हा असा आहे देव, तसा आहे देव, असा आहे देव, तसा आहे तुझं सगुण म्हणू की सगुण निर्गुण एक. आणि असा म्हणत जाणारा वेद ज्यावेळेस भगवान परमात्म्याला पाहिलं त्यावेळेस तटस्थ राहिला. तटस्थ राहिला बोलताच येणार पुढे. याच्यावर भागवतकाराने 2-3 दृष्टांत दिलेले आहेत बरोबर यांच्या लोकांतून ऐकलेले. 10 बरस विहिरीमध्ये पाण्या महाराज आणि एक मौल्यवान वस्तू पडल्या समजा एक तोळ्याची अंगठी पडल्या म्हणूया आपण. बुडणाराही तरबेज आणला, बुडणाऱ्यानं बुडलं, बुडणाऱ्याला अंगठी सापडली. पण सापडल्या झाल्यावर जो आनंद आहे तो सांगण्यासाठी काय केलं पाहिजे? पाण्याच्या बाहेर आलं पाहिजे बाबा. पाण्याच्या बाहेर सांगतात आनंद झालाय पण व्यक्त करण्यासाठी बाहेर आलं पाहिजे. तसंच आहे या भक्ती प्रांतामध्ये झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी त्याच्या बाहेर आलं पाहिजे. ही संत महात्म्यांचं फार मोठेपणा, फार मोठेपणा आहे. तो आलेला आनंद लिखित करणं आणि आपल्यापर्यंत आज पोच करणं ही खरी महती आहे त्यांची मायबाप, खरं मोठेपणा आहे त्यांचा. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात करतळ्यावळे अहो किती बंधनात येऊ. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजेले हरिनाम बायने विकत घेतला श्याम. नाही कर चली कमडी दमडी नाही देखी नादा विकत घेतला. का ताकद आहे माझा काही करणार नाही. पण जन्मभराच्या श्वासा इतके मोजेले हरिनाम. आणि असं असल्यामुळं भगवान परमात्मा सखा व्हायला काय लागत नाही का? अरे तो सखाच आहे माझ्या, सखा आपला तो. ज्या वेळेस अनुग्रह झालाय अर्जुनाला आणि कळलं देवाने विश्वरूप दर्शन दाखवलं 10व्या अध्यायामध्ये. आणि मग अर्जुन पुढे कृतज्ञता व्यक्त करतात. सखे ते महत्वा प्रसवम यदुक्तम हे कृष्ण यादव हे सखे अजानता महिमानंत वेदम. अजानता महिमा, अरे वेदाला सुद्धा हा महिमा कळणारा नाही. आणि म्हणून देवा तुमच्यासारखं भांडणं केलो, तुमच्यासोबत रुसलो, तुमच्यासोबत फुगलो. अहो तुम्ही काय नाही केलं. हरे राम काय नव्हे केले एका चिंते धारे, एका चिंते धारे, एका चिंते धारे. काय नव्हे केले एका चिंते धारे, एका चिंते धारे. हजारो पुरावे अर्जुनाचे डोळे धुतले आणि किंवा उचनीचे काही नेणे भगवन. आपण पहा सर्वजण ते भाव भक्ती ते पुण्यादाश पुत्र कन्या विदुराच्या वर्षे दैत्यागरी वर्षी प्रल्हादाशी चर्मरंगुरागी रोहिदास. पूर्ण आवनच्या आवण भगवान परमात्म्याने भक्ताची सेवाच केलेली आहे मायबाप. आणि मग असा असणारा भगवान परमात्मा आपला स्वभाव वाटत असेल आणि ते संसारामध्ये राहून तर एकच करा. श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात जोडून याधन उत्तम व्यवहार, जोडून याधन उत्तम व्यवहार, जोडून याधन उत्तम व्यवहार, जोडून याधन
उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आता उत्तम व्यवहार कशाला म्हणतात? होय? प्रत्येकानं केलेलं कृत्य उत्तम वाटतंय म्हणून करतंय. येड्याला सुद्धा कागद गोळा करणं त्याला उत्तमच वाटतंय. प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाला उत्तम वाटते, पण माझ्या दृष्टीनं सांगतो, अल्पबुद्धीनं सांगतो, प्रत्येकाने संध्याकाळी झोपताना विचारायचं, मीच मला विचारायचं, तात्या येळवर जो केलेलं जे कर्म आहे त्या कर्माने निश्चित तुझं पुण्य असेल का पाप झाला असेल रे? मीच मला म्हणायचं. ज्ञानोबा म्हणतात, जिही कर्मे करीन देही तेने करेन किंवा नाही, ज्याच्या त्याच्या काहीच कुठून कळत असेल. जी कर्म आपण निवड केलो त्या कर्मानं संध्याकाळी विचार करताना जर मन उद्विग्न होत असेल तर उत्तम कर्म झालं नाही. जे कर्म करीन देही त्याने तऱ्हेने किंवा नाही, हे ज्याचे त्याचे ठाई स्फुटरूप कळत असे म्हणले. ती जास्त्याला कळत नाही, दुसऱ्या विचाराची गरज, एक त्याला कळतंय आणि एक त्याला कळतंय. किती बी चोरून मांजराने डोळे झाकून जर दूध काचत ठरवलं, घर मालकाचे डोळे झाकले ते होईल. घर मालक ते सोडित ना मायबाप हायच मागो. मग तसंच आहे, तो घर मालक असणारा आपण किती डोळे झाकून जरी करू लागलो, तो का म्हणे कळे. कोणा म्हणतात परी होता ते ह्यातले माणसं, माफी मागून बोलतो, ह्यातल्या माणसानं येड्याने करावं. होय, सज्ञाने ना आज्ञानासारखं वागावं का? आज्ञाने ना आज्ञानासारखं वागावं, देव माफ करेल एखाद्या वेळेस. पण सज्ञान म्हणून ज्याचं अज्ञानासारखं वागायचं याला देव माफ करणार नाही मायबाप. आणि म्हणून म्हणतात जोडून हा धन. बर धन का जोडावं? खरं सांग का, एक म्हण आहे बघा, पैसो तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. काय जर जवळ नसतंय परशा ते गटोडा तेवढं रेशन घेऊन ये. काय जवळ नसले परशा, उगाच जरा जमतेम राहिला की परसू, आणि भरपूरच राहिलं की मग परशुराम. हे असं आहे मायबाप. म्हणून दुबळं साबळं राहायचं ना. का राहावं दुबळं साबळं? देवानं दिलं नाही, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला, देणे तू जोडसी नारायण असे जीव पण भव घ्याच देही देवाचे भजन आणि कहे ज्ञान. अहो सर्व जीव येऊनी आहेत ना, फक्त ती केलेलं कर्म भोगण्यासाठी आलेले आहेत मायबाप. पण आपण या ठिकाणी एवढं सुलभ आपल्याला भगवान परमात्म्याने केलेलं आहे. कर्म तर भोगता येतं, कर्म काही केल्यानं चुकत नाही. याचे अनेक पुरावे दिलेले आहेत. कृष्णासारखे वैभव बंदी शाळे वसुदेव. ज्यांच्या पोटाला भगवान परमात्मा आहे त्याचे आई बाप कुठे होते? किती अवघड गोष्ट आहे. अवघड आहे का नाही मला सांगा. राम प्रभू पोटाला येईल आणि रावणा तुझा वध करील असं सांगितल्या लग्नच होऊ दिलं नाही. एका पेटीत यांना कौशल्याला आणि एका पेटीत दशरथाला घातलं, दिलं सोडून कोलप लावून. पण तीच पेट्या लाटणं एका बेटावर यावं आणि तिथं नारद मुनीचं आगमन व्हावं. आता नारद मुनी आल्यावर आता ब्राह्मण काका आल्यावर बाकीच्याच काचल तरी उघडले, तिथंच पाणी ग्रहण, तिथंच लग्न. म्हणून म्हणतात आले देवाजीच्या ते कोणाचे हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंगराकडे. मायबाप अवघड आहे. आणि मग एवढा अवघड असणार जर सवघड करायचा असेल तर तुकोबरा म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहार. उत्तम व्यवहार छाती ठोकपणे करता आला पाहिजे, चार चौघात करता आला पाहिजे. कसले बंधन नसावं, कोठेही नसावे चित्ताशी बंधन. चित्ताला बंधन ठेवायचं ना मायबाप. आणि मग असा व्यवहार जर केला, उदास विचारे वेच करी. पुढे मी सांगतात खर्च करायला घाई करायचं नाही, गोळा केलायचं नाही, खर्च बी कर, पण करत असताना कसं कर. उदास विचारे. उगाच चहा सांगायचं आणि येळवर त्याला कामाला ते बसं नाही, ती उदास विचारे चाल नाही. होय, चहा सांगितलं पण नाही सकाळी तुला, अरे चहा सांगितलं पण नाही सकाळी तुला, चहा सांग. अरे पार झालं त्याचं समज, तरी तुझी मिठी चालूच आहे मर्दा. याला उदास म्हणत नाही ते मायबा. ह्या हाताने दिल्याने ह्या हाताला करू, याला मनाचं उदास विचार हे करणं.
दाढी करण्यासाठी बसला होता, दाढी करण्यासाठी. आता कर्ण म्हणजे कर्ण, राजे महाराजे मायबाप. आणि मग सोन्याची वाटी, कशाला? पाणी सोन्याच्या वाटीत. फुटकं धोरण नवं वर्णाला, पाणी सोन्याच्या वाटीत आणि डाव्या बाजूला म्हणजे जो कारागीर आहे त्याच्या उजव्या हाताला पाणी, पण ज्यानं पुढे बसलं त्याच्या कोणी हाताला आलं? डाव्या हाताला. आणि तेवढ्यात याचकाला कर्ण म्हणजे उदारच मायबाप. आणि याचकाला नेऊन भिक्षा मागितली, तशीच वाटी डाव्या हातानं तिकडे दिली. मग म्हणजे डाव्या हातानं दान देऊन ये, डाव्या हातातलं उजव्या हातात घेतो, काय झालं तर काय खात्री आहे मायबाप? हा, मग एवढं दक्ष राहिलं पाहिजे, एवढं दक्ष. ज्या वेळेस राजर्षी यज्ञ चालू होता धर्माचा, आणि राजर्षी यज्ञामध्ये असं होतं की दिवस निघाल्यापासून दिवस मावळेपर्यंत दान दिलं जायचं, भोजन दिलं जायचं. दिवस मावळला की सगळं थांबल्या जायच्या गोष्टी. आणि तेवढं दोन याचकाने येऊन इच्छा भोजन मागितलं. धर्मराजाने सांगितलं सगळं बंद झालं, उद्या सकाळी या. उद्या सकाळी या म्हणल्यावर कितीतरी लाख ब्राह्मण जेवल्यावर एकदा घंटा वाजत होती. उद्या या म्हणल्याबरोबर घंटाच बंद होईना. म्हणजे का भानगड झाली असेल, म्हणजे घंटा बंद होईना, असं कोणतं पुण्य, असं का झालं असेल, असं काय अरिष्ट आलं बाबा. आणि मग विचारपूस केली, आणि विचारपूस केली असताना कळले की दोन याचक आपल्या दरबारामध्ये आले आणि धर्मराजाने त्यांना उद्या या म्हणून सांगितलं. मग एवढं वाजण्याचं काय, एवढं तरी एका रातोर धर्माने विजय मिळवला. उद्या या म्हणतोय म्हणजे त्या रातोर विजय मिळवला, त्यानं काळावर विजय मिळवला. म्हणून हे घंटा वाजू लागलेले आहे. मायबाप एवढं दक्ष राहिलं पाहिजे. म्हणून म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आता पट्टी मागणारी मंडळी आहोत आपण, होय. आणि बरे केले महाराजांनी गावाच्या बाहेर आपला कार्यक्रम चालू आहे, पण ऐकलं मस्त घरी मस्त पाणी पटणात पट्टी मागणारी मंडळी आहोत. लाखो रुपये अनाठाई खर्चतील माणसं, पण पट्टी मागायला गेलं का वर्षभराचा हिशोब सांगितल्याशिवाय आणि मनाचा मोठेपणा करून तेवढं ऐकून घ्यावं. नाचे नाही ते का कार्यक्रम करायचा नाही, ऐकून घ्यावं. कधी कधी राम भाऊ माझ्या अंगावर येते, समोर ऐकून सांगतो. आणि ना म्हणलं त्यांचं तर ऐकावं कोण, सगळी धावपळ येतं जायची त्यांचं ऐकायला आपले मन जरा मोठं ठेवूया म्हणलं का. म्हणजे सांगायचं काय आहे एवढं. तेव्हा का एक ज्ञानोबरायांची वव्या बघा. विठोबा रकुमाये ज्या ठिकाणी आता ओव्या आठवणा, ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी आहे तया ते सज्ञान म्हणते, म्हणजे सर्वस्वाची हानी आहे. आणि तिथं खर्च करून गेला त्याला शान म्हणते ते म्हणजे. आणि अशा ठिकाणी खर्च करणाऱ्याला त्याला येड म्हणते, म्हणजे येड. हा, म्हणून म्हणतात आत्मचर्चेच्या करून आत्मचर्चे ठिकाणी चतुर आहे. आणि येडबी असताना कोणी काय विचारायला गेलं आम्हापासून नका काय आणि मनुष्यात नाही. वेडा झालो वेडियाच्या आम्हापासून नका काय आम्ही मनुष्यात नाही. अशा प्रकारच्या अवस्था नाही बाप जीवनामध्ये व्हावं यासाठी व्यवहार असणार उत्तम झाला पाहिजे, व्यवहार उत्तम झाला पाहिजे, चूक झाला पाहिजे. आणि एक ठिकाणी मात्र सांगतात ज्याच्या अहित धड नाही त्याचे परत पुस्तक आहे, आणि ज्याचं हितच धड नाही. जुने एक महिना आहे बघा, हिरीत नाही तर पवऱ्यात काय येतं, हिरीतच नाही तर पवऱ्यात काय येत. तसंच त्याचा अहिक धड नाही. आणि त्या अहिक धड करण्याच्या नादामध्ये आजा मेला पंजा मेला बाप मसला कसं बी कोणतावणी करायचं. या देहाला आलो ना आपण, या देहाला आल्याच्या नंतर या देहाचं सार्थक झालं पाहिजे नाही बाबा, या देहाचं कृत कल्याण झालं पाहिजे. काही अंशानं ह्या देहाची या
दुःखातून सुटका झाली पाहिजे. आणि म्हणून म्हणतात सोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आणि जर असं जर जमलं, असं जर साधलं तर श्रीमद जगद्गुरु तुकोबा कृपदा सांगतात उत्तमाची गती होती एक उत्तमची गती तू एक पावे उत्तम भोगील जीवखाणी. उत्तम गती म्हणजे काय आहे माय बाप? उत्तम गती म्हणजे काय? जीव हा मूळचा परब्रह्म परी येते चुकला वर्ण घेऊन या छंद माझे. किंवा जीवशिव दोन पक्षी बैसरे प्रपंचाचे वृक्षी. जीव विषय भक्षी शिव त्याचा साक्षी. आणि मग असा असणार आपण ज्या ठिकाणाहून आलो तो ठिकाण प्राप्त होणं म्हणजे उत्तमची गती. ज्या ठिकाणाहून आलो आपण कोण आहोत? जीव हा मूळचा परब्रह्म परी येते चुकला वर्म घेऊन या छंद माझे माझे. हे मी माझ्याचा जो छंद आपल्याला लागला नाही त्या छंदाने आपल्याला जीवदशा आहे. तो छंद सोडून छंद एकच लागला छंद हरिनामाचा. फक्त एवढा जरी छंद लागला तर मग असणारा उत्तम गती प्राप्त व्हायला काहीच वेळ लागणार नाही माझा. येण्याची शरीर शरीर हा येणे शरीर किंवा त्या येण्या जाण्यावर ज्यावेळेस शिरापट केली येण्या जाण्याच्या वेळेस थांबल त्याला मनाचं उत्तमची गती नसताना एकदा आलो की नक्की जावं लागतंय. आता सलगरावून वडगावला आलो. सलगराला जावं लागलं. वडगावलाच आलो नसतो तर सलगरला जायचा प्रश्नच काय होता. पण आलो म्हणल्यावर निश्चित जावं लागेल. आणि ह्या येण्या जाण्यामध्ये एवढे बेजारी आहे एवढी बेजारी आहे काय सांगू गर्वीच्या यातना मज भोगिता नारायणा मौस मळ मूत्र जाना तुझा क्षणा क्षणा धात असे तिचा वगैरे नाही होय. विष्ठामूत्र चौकडे नाकी तोंडी क्रमी किडे गर्भवासीचे दुःख गाडे कोणापुढे सांगायला होय. पण सांगायला असते
का कुणाला सांगून राहायला येते का मन हलकं करायला येते का आहे तिथं कोंडू कोंडून धरीन उगत कोंडून 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 आपल्या पण धरायचं. गुरुवारी महेश बाबा म्हणतात गर्भातली आत्मा सांगू का म्हणले गर्भातली आत्मा ना तुकडे कसं राट 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 शिजते का तसं शिजते तुकडे उकडल्यासारखा जीव असणारा शिजते म्हणले म्हणजे बुधमरले नव्हते म्हणजे. आणि मग असं असणार ज्या वेळेस बंद होईल त्याला म्हणायचं उत्तम गती. हा असं उत्तम गतीला प्राप्त कोण होईल नामोबरा म्हणतात आस्तेच्या महापुरी पुरे गता ते कोटेवरी परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला नाही. विपायला म्हणजे एका लाखो मध्ये करोडो मध्ये लाखात बघ शंका म्हणजे सापडल का नाही करोडकोटीमध्ये एखादा प्राप्त झालेला महात्मा मिळेल. आणि मग असं असणारे प्राप्तार्थही झाले निष्कामताही पावले तया कर्तव्याशी उरले लोकाला गे. मग असं कर्तव्य लोकांसाठी उरलेले जे महात्मे आहेत त्याला मनाचं उत्तमची गती नसताना मी ब्रह्म झालो मी अमुक झालो मी तमुक झालो म्हणे ते काहीच नाही आतिले पण मेरे वे पोहोचवणे. हा झालो म्हणलं की तिथं काय नाही माझं मी हे झालो म्हणलं की तिथं माघारी आलाच म्हणा. असं अनेक जणांनी रावणाचं गेलं नाही कळालं होय. रावणाने काय काय म्हणलं होता स्वर्गाला शिडी करेल समुद्राचं पाणी गोड करेल आणि सुवर्णाला सुगंध भरेल. सुगंध नाही तर एवढा भाव झाला. सुगंध असता उभा हिटून जर अंगठी घेऊन चाललं हे स्वर्गाच्या शिवपर्यंत वास गेला असतं कसं झालं असतं होय. आणि कधी कधी वाटतं मामा उभी एक प्रतिज्ञा खरी वाची होती कोणती थोडं समुद्राचं पाणी जर गोड केलं असतं पाण्याचा प्रश्न मिळत नसता. पण तसं नाही मायबाप करतो मान्यता करतो तिन्ही शक्तीचा धनी वेगळा आहे म्हणून म्हणतात साळुंकी मंजूळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळा असेल. मग अशा थोडा मोठ्यांची प्रतिज्ञा जर करायला जात नसेल तर आपण प्रतिज्ञा करून आपली प्रतिज्ञा करायला जाणं काय करायचं. एका मावशीनं काय केले सांगतो तुम्हाला. एका मावशीनं प्रतिज्ञा केली आता राहायचंच नाही म्हणजे माणूस म्हणजे लय जीव वैतागला म्हणजे हा मावशीची रात्र मावशी निघाली संध्याकाळी अशा टायमाला 11 साडे 11 वाजले असतील आता 11 आणि अशा टायमाला मावशी निघाली आत्महत्या करण्यासाठी कुठं जाऊन विराळ करते म्हणून मावशी निघाली. जाताना काय केले मला सांगा. मग असे ज्ञानी महात्मे समोरून आले म्हणजे का काकू कुठं चालेल अजिबात बोलू नको का आडवाचं नाही महाराज चालू मग हातात काय घेऊन चालले खंदील कशा इच्छू काट्याचं वाटते रे. हे असलं तर वैराग्य आपला असेल. अहो देह जावा त्वार आहो पांडुरंगी दृढ भाव अशा साधनेनं जर आपल्याला जर हे सेवा घडली मायबाप संत महात्म्यांची भगवान परमात्म्याची या संप्रदायाची या साधनेची सेवा जर घडली तर उत्तम गती प्राप्त होणार. काय विषय नाही उत्तमची गती उत्तम भोगील जीवखाली जरी जरी आला महागारी उपजून या पुढते येऊन आला बी महागारी तर चांगल्या कुळा जन्माला येणार होय. चांगल्या कुळा जन्माला येणार सांप्रदायिक कुळात त्या वैभवानं असणार युक्त असणारं कुळ आणि मग त्याच योग्यतेनं असणारं जीवन जगणार. रामप्रभू लक्ष्मण सीताई साहेब वनवासाला निघाले आणि जाता जाता एक ठिकाणी असं विश्रांतीसाठी बसल्यानंतर रामप्रभूने पाहिलं मुंग्याचे रांग पुढून चाललेली होती आणि बघितलं रामप्रभूने आणि मनात गाला त्या गालात हसलं आणि त्याने हसल्याला दोघांनी बघितलं कोण आई साहेबांनी आणि लक्ष्मणाने बघितलं. त्याने म्हणले रामप्रभू का हसले आणि विचारायला सुरुवात केली जाऊ दे सोडा म्हणले ना सांगाच म्हणले आणि सांगा म्हणल्याच्या नंतर त्याने म्हणले इकडे म्हणजे दोघे ती मुंगळा आहे का म्हणले मुंगळा मोठा त्या बारक्यावर बसून चाललेला काय की म्हणजे मी वर बसून चालले. हे पहिल्या जन्मी कोण होतं माहिती का म्हणजे कोण होतं इंद्र होता म्हणजे आणि ते तवाचे संस्कार त्याच्यावर बसून गेलेले आयरावत हत्या सगळं वैभव रथात आणि मग तेच असणार ते अजून अंगातलं जायना म्हणजे हे तरी दुसऱ्या मुंगळ्यावर बसून चालले म्हणजे तया पुण्याची पावटी सरे इंद्रपदाची उतरे येऊ लागते माघारे. आणि जर मृत्यू लोकांमध्ये याची जर वेळ येत असेल तर तो काय करेल उत्तम असणाऱ्या कुळामध्ये जन्माला येणार आणि उत्तम असणारे भोग भोगणार मायबाप.
आपण सगळेजण आपण इथले जाऊ होय लांबलं कोण आहे गुरुवारी महेश बाबाने कुठल्या आश्रमात शिक्षण घेतलं ते कारण काय आहे होय करीत आला अधिकारी तो मोठकी देहा करत हे उमटे आणि निज ज्ञानाची पाठ फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा वैसेची आगाव न येता दशेची वाट न पाहता बाळपणी सर्वज्ञता वळीत आहे होय करीत आला अधिकारी तो किंवा पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा अंदाज सद्गुरूचा तोची जाणे आणि या न्यायाप्रमाणे असल्यामुळं या ठिकाणी म्हणतात उत्तमची गती तो एक पाहावे उत्तम भोगी जीव खाणे परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया हे साधकाला हे पथ्य सांगणं पथ्य आहे साधकाच्या जीवनामधले पथ्य आहे सतत परोपकार करावा जमल तेवढा परोपकार करावा कुणाची निंदा करू नये नाही बाब निंदेपाशी आशयशयी पापी निंदेपाशी किंवा निंदकाची तोंडी साबणाची ओढी देहोनी पासोडी शुद्ध करे काय झालं जुना काळ होता गावाकडे महाराज मंदिर राहायचे आणि एक आजीमाई एकटीच राहत होत्या आणि आजीमाईला वाटलं आज लय सुंदर ताक झालेला आहे आणि महाराजांना निघून द्यावा आश्रमामध्ये आजीनं ताक घेतलं डोक्यावर आणि आश्रमाकडे निघाली आजी आश्रमाकडे निघाली वरून घारीनं साप धरला होता आणि घार साप घेऊन चालली होती आणि त्या सापानं विष ओकलं आणि ती नेमकंच त्या ताकात पडलं आजीला माहित नाही महाराजांना माहित नाही आजीने नेऊन शुद्ध भावना दिलं महाराजांनी खाल्ले पण आता विषाचा काम विष करणारच आहे माय बाप उघड न कळत्याच्या हातून जरी काढी लागली तर ती जाळणारच आहे आणि कळून मी जर लावली तर ते जाळणारच आज्ञान बालक जरी गेलं अग्निपशी ते पोळणार आहे आणि सामने गेलं तर मग तसं या ठिकाणी त्या विषयाचा परिणाम झाला आणि आजी माय प्राण झाली गावात लगेच सुरू झालं काय महाराजांनी केलं असेल तिचं का बरं विष घालावं ही का पद्धत आहे का जेवायला म्हणून आणून दिली काय साजूकपणानं दिली हे बोलतंय का माणूस होय थोडं सांगितलं हे याच्यात पुढे या सगळं अजून आहे बा आणि मग असं झालं पण चित्रगुप्ताला विचार पडला घारीचं बक्षीस साप घारीनं सापाला धरली तिचा दोष नाही धरल्यामुळं घाबरून त्याने विष ओकलं त्याचाही दोष नाही आजीचा शुद्ध भाव होता तिने घेऊन गेली आजीचा दोष नाही आणि महाराजांनी आजीनं आणले म्हणून खाल्ले महाराजांचाही दोष नाही मग या महाराजांच्या मृत्यूचं आता हे पाप कोणाच्या माथ्यावर टाकायचं चित्रगुप्ताला विचार पडला आणि सरळ माघारी गेले जाऊन विचारले त्याने म्हणले गावात जावा म्हणजे गावात आणि चौकाची बोलायचे का म्हणजे माहीत नसताना त्यांच्या माथ्यावर टाका म्हणजे हाय का फुकटच होय का गावाला आली मरी संन्यासी केलं मोहरी मग तसं काम आहे माय बाप म्हणून आज बात कोणाची निंदा जीवनामध्ये करायची नाही आणि सहज असणारं निंदेमुळं तुकोबरांत एकाशी म्हणता भले सहजेची दुसऱ्याची निंदिली काय न करता साया सहज घडला हा दोष अशा प्रकारचा दोष पाठीमागे येतो आणि तिसऱ्या चरणात चौथ्या चरणात सांगतात होत दया गाई पशुचे पालन पाणी वनामध्ये आज आपण गोशाळा काढतो आज गावगाव गोशाळा निघाल्या पण तुकोबराने केव्हा सांगितली ते भूत दया गाई पशुचे पालन बरं सांगू का द्यावर जाऊ माफी मागून बोलतो माय बाप जनावरला कान कवा लागली कळत नाही जनावरला काय पाहिजे ते कळत नाही जनावरला काय देवं कळत नाही असे माणसं सुद्धा मुक्त पोटा करायचे मुक्त पोटा आता मुक्तच पोटा आणि जनावर मुक्तच पाहिजे पहिल्या सुरू तिकडून आणतानाच आलेलं दूध दिलेलं खरं पुन्हा ह्याच्या पैसे दूध नाही एकानं काय केलं 11-12 वाजता वावरात जनावर बांधायचं किती वाजता सकाळच्या ना म्हणलो अरे कसलं ऊन लागाले सकाळी 8ला उन्हाळ्यात ऊन लागतं कडक जनावर कशाला वावरात बांधायला सच म्हणलो मी आपलं तर जनावराच्या कळवळ्यानं ते म्हणला रान मागते म्हणला मी म्हणलं माकाचं सोड मुताचं सोड त्याला उन्हाळा लागल्या म्हणलं मराठी पाय आपण तुझं कुठलं रान मागते का म्हणलं म्हणजे आपले जे धर्म आहे ते माणूस त्या जनावराला आरोपित करतो नाही जनावराला आरोपित करतो
हा म्हणून तुकोबऱ्यांना तवा सांगावं लागलं भूत दया गायी पशुचे. अहो भूताबद्दल दया ठेवा. आपल्या आपण कलगी भरण्यासाठी आपण त्यांना पाळतो आणि काय लागतं काय लागत ना माय बाप. हा खरं सांगू 2 जनावर सांभाळण्यासाठी काय लागतं खरं सांगू चांगले सांभाळण्यासाठी. पाटील खरं सांगायचं मी निंदा करेन ना बरं मी आज तुमच्यापेक्षा लहान आहे. पान सुपारी तंबाखू हे सच खाणारा माणूस दररोजचा खर्च किती आहे. उगाच सर ते बाकीचा पुढे जायचं ना आपल्याला आपलं त्या आपण जर विचार करण्याचं आपलं काय धाडच नाही. उगा पान सुपारी आणि तंबाखू दररोजचं किती आहे 50 रुपये. पेंट कशी किलो आहे मग अर्धा किलो पेंट दिलं कशी राहतील 12 महिने. दोन जनावर अर्धा किलो दिलं म्हणजे एक माणसाच्या पान सुपारीत 2 जनावर काटा सुद्धा रगत नाही असेल. पण आपण काय करतो त्याला आपले धर्म त्याच्यावर लादायचे. 15 किलो चारा दिला. अरे माणूस एवढा असलं तर 2-3 भाकरी हाणतोय. कोणतं दांडगा असलं तर अर्धीच खाऊन उठतंय. आता त्या जनावरांचा कसा हिशोब लागायचा आपण. जुनी माणसं बघा आमचे वडील म्हणाचे बसल्याला बैल एक जरी उठला 6 बैल होती एक जरी उठला तरी वैरण टाक. बैल उठला की वैरण बसल्या निवांत बसले रोज करीत बसू ती एवढ्यापर्यंत त्यांचा अभ्यास होता नाही एवढ्या. पाट जर घर मालक उठला तर जनावर असेल घरपडून उठायची. पाट ह्याला बी बोलायला नाही ना त्यांना बी बोलायला कायच करणार तुम्हाला. पण त्याच्याबद्दलची जी दया आहे अंतःकरणात असावी आणि दया होत असेल त्याचं पालन पोषण तरच पाळावं. परवा मोठ्यांचं ऑपरेशन गुरुवारी महेश बाबांचं ऑपरेशन 25-30 जनावर आश्रमामध्ये आणि त्या गड्याला कुणी बी घेऊन चाललं मायबाप आणि इळीवी जनावर उपाशी. ते बाबांच्या कानावर गेलं मोठ्या बाबांच्या नामाला ओघाला म्हणले तुम्हाला अख्ख्या सत्याचं पुण्य लागेल म्हणजे एवढे जनावर वाटा म्हणजे कुठे. आणि तुमचे महेश महाराज आणि आईसाहेब आल्यावर आपण परत घेऊ. पण आज यांना पोट भरून खाण्यासाठी कुठतरी वाटा का तर आपलं त्याचं संगोपन जर होत नसेल तर त्याच्यावर महत् पाप दुसरं कोणतं नाही. खरं सांगू का मागं दुष्काळामध्ये माणसाला भाकरी मिळाली नाही त्या म्हणून माणूस सांगतोय दुष्काळ सांगते गरिबी सांगते. पण खरं सांगा बरं त्या काळात जनावर छिपाळ तरी मिळाली का. म्हणजे आपली गरिबी त्यांनी किती सोसावं किती गरिबी काढावी मायबाप. मी माझं सांगतो वडील वारल्यावर मी जर झोपल्याला उठून जनावर धरपडून उठली तर तेव्हापासून पुन्हा डोळा लागायचा नाही. का टाकायचं त्यांच्या गाजवून बोलतो मायबाप. म्हणून म्हणतात भूत दया गाये पशुचे पालन तानिल्या जीवन म्हणा माझे. सर प्रत्येक तानिल्याला असणारं पाणी देव. अनेक ठिकाणी शिष्टाचार सांगत असताना म्हणलेला आहे सर्वभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून अन्न देताना सगळ्याला जाणून ते कोणी असू द्या पण द्रव्य देत असताना विचार करून द्या. उगा 8 आणि कोळ्याला दिली धर्माने तर अंगुष्ठा त्या कारणे नरका गेला मायबा. त्याच त्यानं त्या 8 आण्याचं जाळं घेतलं आयुष्यभर मासे धरीत बसलं. म्हणजे धर्माला चुकलं नाही म्हणून द्रव्य देत असताना विचार करून द्या. पण अन्न देत असताना सर्वभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारू नये. म्हणून म्हणतात भूत दया गायी पशुचे पालन तानिल्या जीवन मनामध्ये. पुढे सांगतात शांती रूपेनो हे कोणाचा वाईट वाढवे महत्व वडिलांचे. एवढी शांती नाथ बाबाला राग मनाचा म्हण येऊ कमी ताकद असेल माझं काय काम आहे येऊ का म्हणायचं कोण म्हणायचं राग आपल्याला किती ओढून धरत आहे तर मोहरी पोळाला आपण त्याच्या महागाव आणि नाथ बाबाला म्हणायचं मग काय काम आहे का येऊ का म्हणून शांती ब्रह्म नाथ बाबा. अनेक जणांनी राग आणण्याचा वेळा उचलला वेळा परी राग आला नाही मायबाप तीच खचील झाली. येवन अंगावरी तुमकलम प्रसाद देवनी मुक्त केला हे संतांची दया मायबाप. याला म्हणायचं शांती रूपेनो हे कोणाचा वाईट वाढवे महत्व वडिलांचे. वडिलांचं महत्व वाढवावं. पुढे कन्या पुत्र होती जे 7वे तयाचा हरी वाटे. काय झालं मग गावामध्ये एक सावकार होते अनेक सावकार होते आणि ते सावकार दररोज त्यांच्या वाट्यावर बसायचं आणि येणार जाणाऱ्याला शिव्या द्यायचे. येणार जाणाऱ्याला सोडायचं नाही शिव्या द्यायचं. मग सावकाराचा अंतकाळ जवळ आला
आणि सावकारांना मारताना दोन्ही पोरं जवळ बोलली, 2 पोरं होते त्यांना जवळ बोलले आणि त्याने सांगितले असं कार्य करा की गावानं मला चांगलं म्हणलं पाहिजे. आता म्हणले पोरवाने अवघड आले म्हणले प्रश्न. हा आता असं कार्य करा की गावानं ह्याला चांगलं म्हणलं पाहिजे. पोरवाने असं कार्य करा म्हणून त्याला सांगितलं. जीव सोडला हातात हात घालून. आता हे तर उठल्यापासून संध्याकाळपर्यंत शिवाय यांना जाणाऱ्याला निष्पाप काय घेणं नाही. पोरवानी म्हणले आता आहे ह्याला जर चांगलं मनाचं जर असेल पोरवा तर त्याचीच घेऊन मग त्याने काय केले 2 लाकडी घेऊन बसले. याला जाण्याला धरून टाकलेले असेल. माणसं म्हणाले अरे बाप खराब आता किरे मुली शांत होणार येतो. मग हे बरं आहे का? ही वडिलाचं महत्व वडील नाही का? नवा माय बाप एकेली 21 आणि एकेली 21 असणारे पोरं स्वर्गाला नेणारे आहेत मायबाप. हरिपाठामध्ये वर्णन आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात शांतिरूपे नो हे वाढले महत्व वडिलांचे उत्तमचे ते तो हे कपावेल उत्तम भोगेल जीव जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे व्यक्त करे उत्तमाची गती तो हे कपावेल उत्तम भोगेल जीव खाणे. मला म्हणतो देवशिंगा जोडलिया धन उत्तम
अस विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवकाळी परोपकारिणी परनिंदा परस्त्रिया सदा प्रेमी माया होत दया गाये पशुचे पालन कानिया जीवन वना माझे या प्रत्येक चरण म्हणले द्रुपद महाराज प्रत्येक चरण म्हणले द्रुपद महाराज परोपकारिणी परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवकाळी भूत दया गाई पशुचे पालन तानिल्या जीवन वना माझे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवकाळी शांती रूपे हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमचे गते तो एक पावेल उत्तम भोगील जीवकाळी प्रत्येक असणाऱ्या चरणामध्ये आपल्याला आठा सांगितलेला आहे, प्रयत्न सांगितलेला आहे, साधना सांगितलेली आहे आणि द्रुपदामध्ये प्रत्येक चरणाचं फळ सांगितलेलं आहे. उत्तमची गती तो एक पावेल तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा त्याही भूमंडळा माझे कीर्ती हे आपण सोहळा करतो थोडं मोठ्यांचा याद का नवल आहे स्वर्गात असणारे देवलोक असणारे तिथं सोहळा करतात मायबाप तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि हे ताकद असल्यामुळेच म्हणतात उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ मनाची ताकद कोणाचं होय एवढेच असणार सर्वस्व सत्ता हातामध्ये आलेली पाहिजे समुद्र पहिला आणि देखे स्वर्गीचा आलो चायके मनोगत ओळखे मुंगी एवढं सामर्थ्य असणार प्राप्त होतं मायबाप फक्त या साधनेने युक्त राहायचं हे काही आपण बघाच बोललो की काही साधक नाही काही बाधक नाही साधक बाधक जे आहे ते आपली कल्पना आहे मायबा कल्पनेपासून कल्पना जो ठेवा ते पडे गोवा नेने हरी नाथ बाबा हरिपाठामध्ये सांगतात पण शेवटी म्हणतात एका जनार्दनी कल्पची मुराला तोचे हरी झाला ब्रह्मरूप जर कल्पना मावळली तर देव दुसरा कोणताच नाही मायबाप तो तोच असणारा देव आहे आणि म्हणून शेवटी म्हणतात तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ परम पदबळ वैराग्य हेचे म्हणजे सकारात्मक बोलू लागलेले आहे तुम्हाला आश्रमामध्ये राहायचा नाही यात असणारं साधनेने युक्त राहा मग काय होईल हे फळ प्राप्त होईल आश्रमाचा असणारा आपल्याला फल प्राप्त होणार आहे मायबाप आणि ते फलद्रूप असणारा आश्रम या ठिकाणी तुकोबराय सांगू लागलेले आहेत परम पद बळ वैराग्याचे वैराग्य सोपेरे मध्ये बोलताना वाटे वैराग्य सोपाय होईल अहो काय सुटत नाही माणसाला काय सुटत नाही वैराग्य एवढं सोपं नाही मायबाप आणि म्हणून वैराग्याची शिवण दे किती विवेकाचा तागा न धरते ते मूर्ख केवी पावती मजेश्वराचे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या मुलीमध्ये नाथ बाबा म्हणू लागले वैराग्य नाही विवेक नाही आणि मला प्राप्ती झाली म्हणतात अरे ती मूर्ख आहे ते म्हणले माझ्यापर्यंत ती कसं पोचू शकते त्याला वैराग्य असलं पाहिजे मायबाप विवेक जागा असला पाहिजे नुसतं वैराग्य बी असलं काय करते उठते जाऊन फाशी घेऊन मरते होय फाशी घेऊन मारायला सुद्धा धाडस लागते मारायला आत्महत्या करायला धाडस लागते नाही कोण बी करते का अहो उद्बत्ती पोळली तर माणूस 5 फूट उडी हाणते पण नुसता विवेक बी असला नुसतंच बोलते कोण नुसत्या विवेकाचं बी काम नाही नुसत्या वैराग्याचं बी काम नाही ही दोन्ही ज्या वेळेस एक ठिकाणी येतील त्यावेळेस असणारे कसं सांगू का एक आंधळ होत आणि एक पांगळ होत आंधळ धट्टाकाटा होत आणि पांगळ पांगळच होत मग ह्या दोघांनी तीर्थयात्रा करायला ठरवली पैसे आंधळ्यानं पांगळ्याला तीर्थयात्रा करणं शक्यच नाही पण या दोघांनी काय केलं आंधळ्यानं पांगळ्याला खांद्यावर घेतलं मग आता पाये ह्याला नव्हते आंधळ्याचे पाये आणि आंधळ्याला डोळे नव्हते पांगळ्याचे डोळे निघाले तीर्थयात्रा करीत मायबाप आहे का नाही सुखरूप प्रवास मग तसंच आहे विवेक नसला की वैराग्य आंधळा आहे आणि वैराग्य नसलं की विवेक पांगळा आहे म्हणून म्हणतात परम पद बळ
वैराग्याचे. आज या ठिकाणी आपल्याला वैराग्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर या साधनेने युक्त राहिलं की सगळ्या गोष्टी मायबाप हस्तगत होतात. आणि फळ आहे म्हणजे आश्रमाचं फळ आहे. आश्रमाचं फळ एवढंच आहे, दुसरं काय नाही. म्हणून या ठिकाणी एवढ्या साधना सांगितल्या. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात उत्तमचे गते तो एक भोगील जीवखाणी. त्या परिवाराने सुंदर असं निवेदन केलं मायबाप. आणि त्यामध्ये माझ्या सगळ्या ब्राह्मणाला पाचारण केलं. सर्व परिवाराला भगवान परमात्म्याचे उत्तम आशीर्वाद आणि घरामध्ये सुख शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करूया, मागूया आपण. मग मागायचं नाही तर काय करायचं. आता मला सांगा, सूर्याला आपण आरती लावून ओवाळता का नाही? ओवाळता का नाही? होय. मग सूर्याकडे उजाड कमी आहे का? आरती लावून ओवाळता का? मग आपला भाव आपण प्रगट करायचा. आपण मागणं मागूया. आणि ह्या घरामध्ये सर्वच असणारे 2 ताया आहेत, 3 मुलं आहेत. ते सर्व परिवार असणारा विष्णू महाराजांचा सुखरूप राहावा हीच असणारी ईश्वर चरणी प्रार्थना करून झालेली सेवा भगवान परमात्म्याची चरणी समर्पित. जे बरोबर असेल तो माझा अज्ञानपणाचा दोष चुकला असेल, जे बरोबर असेल तो गुरुचा प्रसाद, आणि जे चुकला असेल ते माझा अज्ञानपणाचा दोष समजून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने शिकलेले हे माझे जीवने पायाच्या प्रसादे काही बोलू म्हणजे मद क्षमा करणे संते नो हे झालेली सेवा तुम्हाला सर्व सत्य महाराज चरणी भगवान परमात्म्याच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला मन सेवक. तुका म्हणे हेतू आश्रमात तुका म्हणे हेतू आश्रमात तुका म्हणे हेतू आश्रमात तुका म्हणे हेतू आश्रमात तुका आश्रमात तुका म्हणे आश्रमात आश्रमात तुका म्हणे आश्रमात परमपद बळ वैराग्याचे परम पद बळ वैराग्याचे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल परम पद Thank you.
उत्तम भोगेला जीव खाये उत्तम भोगेला जीव Oh
उत्तम भोगिला जीवता उत्तम भोगिला जीवता उत्तम भोगिला उत्तम भोगिला उत्तम माझ्याचा उदया दे लुटवो माता मरणा वाचूनी सर्वता होई लुटवो माता मरणा वाचूनी भक्ति
आरती ज्ञान राजा आरती ज्ञान माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारी करी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा करो पंढरीचा वार करी वारी चुकून येते चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वार करी वारी चुकून ठल रकुमा विठोबा आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संताशी निर्वेच मजली आणि तुझं काही न मागो तुझं देवा ज्ञानदेव